चा लाळ करा पण त्याच्या गुवाचा लाळ करू नका. जास्तच पोरीचा लाळ करा पण कामापुरता. ते अभ्यासाले जाते, ट्युशनले जाते की सोलेशन काढायला जाते, पहिले अभ्यास. पण मायले हरिक मापोरीनं मोबाईल आणला, मापोरीले ड्रेस दिला, तसा नाही दिला, वापरण्याकरता वापरणं, यूज अँड थ्रो. म्हणून पोरीनं मायबापाची इज्जत राखा. अव या कागदावर काय राहतं, सत्यपाल चिंदी बाजारातले कपडे घालते, हे कपडे मले रामपालनं माझ्या वाढदिवसावर शिवले आणि माझ्या वाढदिवसाचा प्रोग्राम केला त्यानं. प्रबोधन दिन 41,000चा पुरस्कार मामा देशमुख साहेबाला शेंदूर जाण्यामध्ये अमरावती जिल्ह्यात दिला आणि माग पेरे पाटलाला दिला संदीप पाल महाराजांनी आणि रामपाल महाराजांनी दिला मामा देशमुख आणि पंकज पाल राठोड बंजाऱ्याचं पोरग त्यांनी दिला पेरे पाटलाला. ज्याले 40 पैसे बक्षीस नव्हते देत, माझ्या नावानं 41,000चा पुरस्कार. आता परवा दिवस बदलतात म्हणून मागल्यासारखं करू नका. अरे मले पंक्तीले बोलावत नव्हते, शिंप्याची जात कपडे शिवून घेतले मोठ्या रानबोक्यानं आणि दिवाळीच्या दिवशी आम्ही उपाशी होतो. बाबा माझं तुम्ही युट्यूबवर आहे, माझी जर्नी म्हणून आहे, तुम्ही वाचा. करोडो लोक प्रेम करतात बाबू, करोडो. हे काय, अरे म्या स्वप्नात विचार नव्हता केला, एसटीत बसलो तर फोटोच काढत राहतात. काऊन म्या सत्संग केला, कीर्तनानं सुधरत नाही म्हणताना, तमाशानं बिघडत नाहीत. लोक बैरमले जात तमाशा पाहायले, कौंडण्यपूरले जात नव्हते काय? बरं रात्रीच काऊन जा तुम्ही? देवाच्या यात्रेत रात्रीच देव जागृत राहते का? त्या बैरमले बाया नाचणाऱ्या येत. आणि मग मी काली पिली टॅक्सी होती, माझ्या गरिबीनं मला लय शिकवलं म्हणून तर माझ्या कीर्तनातून कोणी घरी जाऊन दाखवा जातच नाही. तुमच्या हृदयातलं बोलतो की दिल है कि मी खोटं नाटं नाही सांगत बाबा. रावणाला दातोंड होते हे खरं आहे का? किती दिवस चिवत्या बनवत आम्ही तुम्ही आम्हाले. रावणाले दातोंड होते, आम्ही चिकित्सा करा ना, चिकित्सा. बुद्धीचा विकास झाला ना. रावणाले दातोंड असतील काय? त्याच्या मायचं माहीत पण सरकारी दवाखान्यात होईन काय? त्याच्या मायचं किती वेळा शिजर झालं सण? फालतू सांगत राहायचा. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा, मग तो हागे किती ट्रक. अरे ग्रामगीता वाचा ना बापा, भगवद्गीता वाचा, रामायण वाचा. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, अववयाच्या भोवती फिरला लोक जानकी बैठे हैं तुम्ही वळाच्या भोवती फिरता. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. अरे रामाला वनवास, सीतेले वनवास होता काय? एखाद्या मुलीनं बोला, बोलवा पोरी, राय चटकन उभी. सीतेला वनवास कैकेयीनं दिला होता काय? वचन घेतलं होतं काय? वनवास कोण आले? राम आले. इकडे रामन, सीतान, लक्ष्मण, हनुमान, चालीसा. तुला काहीच मालूम नाही. तू कॉन्व्हेंट मधलं लेकरू आहे, तुझं फेसबुक सांगते, तुझे कपडे लत्ते सांगतात की तुझ्या पप्पाचा उद्योगधंदा आहे किंवा नोकरीवर आहे, तुझी मम्मी क्वालिफाईड आहे. आमचं फर्निचर काय शाळेत जात नाही. मग आहेत आपलं. आगे बढू, हम तुम्हारे साथ है, आगे बढू. हम तुम्हारे साथ है. थांब, तुले 100ची नोट इले देऊ काय महाराज की तुम्हाला देऊ? ओ महाराज, तुम्हाला देऊ की बाईले देऊ नोट? हे तुम्ही घ्या ना. हाय त्याले हक्कल आहे जरा. तू घे ना हे की इले देऊ?
नोट तुला देऊ की ती दिले देऊ? किती लुच्चे आहेस बे तू. तुले एवढं दिल्यारी पोट भरलंच नाही लेखा. होय मागा डोक्षावर मुक्त काय आबाच्या. इले दे म्हणायला पाहिजे, मले दे म्हणते ते. बापावर गेला की तुझ्या माईवर रे. घे ना 2 पैकी. हा टाळ्या. असलाची अवल्याद आहे. पाहिलं नोटाले लात मारली तिने. अरे नोट सोड रे, पुस्तक दे म्हणे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरानं जन्मभर इस्टेट जोडली नाही. याईचे तर 5 वर्षात 9 कोटी वाढले, 10 कोटी वाढले. बाप काय अंबानीच्या अवल्यात होता. कशी काय वाढली? आमची शेतकऱ्याची इस्टेट काऊन नाही वाढली? सत्यपालची काऊन नाही वाढली? तुकाराम दादा गीताचार्याची वाढली नाही, पण त्याची वाढली की नाही बाजूचा. अबे खायची सोय नव्हती, कोट्याधीश कुठून झाला तू? आलं लक्षात? तुकाराम दादा माळी आहे म्हणून द्वेष, सत्यपाल शिंपी आहे म्हणून द्वेष. अरे आम्ही न्हावी लोक आहो म्हणून तुमच्या हजामता जाग्यावर आहे. तुमची बायको ब्युटी पार्लर मध्ये सुंदर दिसते. म्हाल्याची जात नसती तर तुमचे येले झाले असते. जुन्या काळी काय म्हाल्याले त्रास दिला? हे ब्लेड महार वेटाळातला आहे का? हो, मग हे नाही पाहिजे आम्हाला. आता कशी थंडी झाली, स्टँडवर कोणाचंही ब्लेड कोणी घासते, कुकुनी घासून घेता. काव जेवढ्या स्पीडनं चेंडू खाली मारला तेवढ्या स्पीडनं चेंडू वर गेला. बोले सो निहाल. या इकडे. बोले सो निहाल वाहे गुरु. तुम्ही वाहे गुरु न आम्ही जय गुरु. जय गुरु जय गुरु बोला जय गुरु. धन्यवाद. जय गुरु बोला जय गुरु. थँक्यू. अरे 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 1 मिनिट, तुम्हारा सत्कार करून देव ना. पुस्तक आओ किताब पुस्तक ग्राम गीता पढ़ा क्या तुमने? अरे अरे पढ़ो. गुरु ग्रंथ साहिबा. सिख में काय की पूजा होती? मूर्ति की ग्रंथ की? करेक्ट, ग्रंथ साहब करके मैं आपको माँ की कसम से इतना सुंदर ग्रंथ लिखा तुकडोजी महाराज ने कि तारीफ क्या करूं. और गुरु नानक साहब नांदेड़ जाके आए मैं. गुरु ग्रंथ साहब की पूजा करते. ग्रंथ की पूजा आहे. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. आम्ही वाचलं नाही. ब्राह्मणानं बुद्धानं मारवाड्यानं वाचलं म्हणून मारवाड्याचे पोरं चार्टर अकाउंटंट आहेत. आलं. ब्राह्मणाचे लेकरं ब्राह्मणाच्या पोरी बाहेर देशात कलेक्टर कमिशनर न्यायाधीश. बुद्धाचे लेकरं खाली, कारण उन्होंने पळा. थँक्यू. हा मुसलमान आहे का एखादा इथं? असल हाय रे कोई मायका लाल. क्या बात है. आओ रे, तुम्ही आओ रे. आओ. ओ इतना बड़ा आदमी नहीं होना मेरे को, अपने पार्टी का होना. यानी अपने को कलर से जुड़ने को होना ना. नहीं, इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. ना तुम खतरे में है ना हम खतरे में है. ना मुसलमान खतरे में है ना हिंदू धोखे में. और बौद्ध तो मजे में है. सीखा संगठित हो, संघर्ष करा. कोई हिंदू नहीं ना मुसलमान नहीं, हमारी एक ही जात है, वो है साने गुरुजी ने पढ़ा है. खरा तो एकची धर्मा प्यार बांटो. ओ सिख भाई साहब आ गए, प्यार बांटा. मुसलमान आ गए, प्यार बांटा. बुद्ध आया, प्यार बांटा. वानखेड़े साहब आए, सुमित दादा, प्यार बांटा. जंगल सत्याग्रह, चाकू छुरिया तलवार रिवाल्वर नहीं चला है, सत्याग्रह किया. महात्मा गांधी ने सत्याग्रह किया था. लेकिन आप सही बताओ, महात्मा गांधी को गोलियां मारा नथुराम ने,
लेकिन ये दोनों में से जिंदा कौन है? महात्मा गांधी जिंदा है कि नथुराम? वाह, कौन? क्या बात! नथुराम जिंदा नहीं, वो उसी दिन मर गए। महात्मा गांधी अब भी जिंदा है। क्यों? मारने वाले से मरवाने वाला महात्मा गांधी मर गए, नथुराम मर गए, लेकिन जिंदा कौन है? अभी भी बच्चों को पूछो, ऑक्टोबर महिन्याची महात्मा गांधीची जन्माची तारीख सांगा बरं पोरींनो. मुलीने बोला. उभी राह बाई, उभी राह. जे गांधीचा राग करतात त्याच्या थोबाडीत तुझ्या तोंडातून मारून देत सांग. मेला. गेलो. थँक्यू. साडी दे. तुम्ही नका घेऊ, मी तुम्हाला देऊनच नाही राहिलो. तुम्ही खाऊन पिऊन ओके पोझिशन. आपल्या घरी काय, आपल्या गावात काय, तळेगाव मध्ये सर्व अंबानीची अवलाद आहे. ये बाई, तू ये पोरगी, ये बेटा तू पोरी. मामाईची साडी पाठवली होती तर मामाईले हिरोईन म्हणत मागावातले कुत्रे. आता मामाईच्या नावाने मी दररोज महिन्यात 40,000च्या साड्या वाटून तुम्हीच मला पैसे देता. मी कुठून मा बापाचा आणतो, तुमच्यात जुळून घेतो. पण हे इलेक्शनची साडी नाही, च्या गायाचा पालू नाही. हा 5 मीटर 70 पॉइंटची साडी आहे बाबा. ताई तुमच्या हाताने दे. द्या टाळ्या. तिकडे पा, तिकडे पाय ताई. आणि तुम्हाला गाडगे बाबाचे तुकारामांनी लिहिलेले अभंग देतो. आणि आज एक मी भजनाचं पुस्तक काढलं, क्रांती भजन माला. धन्यवाद दीदी. किती मुलं बाळ आहेत ताई? एकच मुलगी. हे हा, तुम्ही सुशिक्षित दिसता, पण अडचणीतलीच जिंदगी आहे बेटा. तू काही म्हण, अडचण म्हणजे संकटात, पण त्या संकटाले तुम्ही तोंड देऊन राहिले. बरोबर की चुकीचं? ताई चटोरी वाला महाराज हूं ना मैं, चिट्ठी वाला महाराज. चलो महाराज भी अलग अलग. बस. हा, जय भीम. जय गुरु, जय शिवराया, जय भीम, सलाम वालेकुम, वाहे गुरु. जे अचिंते मागच्या लोकांले आय लव्ह यू. हे तुमच्यासाठी आहे. एवढ्या दुरून लाईन मारून राहिले, मानना पडेगा. हे असं म्हणते प्रेम, एवढ्या दुरून पाहिजे. हे उरावर येऊन पण माना लागन. 1930चा जंगल सत्याग्रह स्मारक समितीनं सत्याग्रहाच्या, कारण सत्याग्रह गांधीजीनं केला, सत्याग्रह विनोबाजीनं केला, आणि सत्याग्रह या तळेगाववाल्यानं केला. तुमच्या गावात एक लाऊडस्पीकर वाला आहे, त्याची मै लय खटके. पण नाही नाहीच आहे ते. फेसबुकच खावरं डिवरा आहे. तो आताही मला हलकटच बोलला त्या दिवशी हॉटेलवर. काही लोकांना भुक्याची आदत राहते. हे नाही, हे हा नाहीच आहे. ते नाहीच आहे ना. ते चेहरा तर इतका वाईट, तो हॉटेलवर दिसला तर म्हटलं का तू पहिल्यापासून राग केला बे. हा, हे त्याच्या मायचं पोटातून निघालं. ये बाबू, मला सत्कार करू दे. ये बेटा, या तू या, 7-12 आहे. ये. या. धन्यवाद. आई उदोग, आई उदोगांबाई तुझा तिनं मायवर गेला. बापावर गेला असता तर बालन मला जमलंच नसतं. धन्यवाद. शाल नाही का रे? शाल नाही. पाय नको चिटक. साडी देणं सोनीले. लेकरं किती आहेत? 2 पोरं, पोरगी नाही. धन्यवाद. बाईले दे जा. बाई आली काय घरी? कशी येऊ दे सांग. कुटाणा करायला बायकाईले घरी ठेवा. टाळ्या. थँक्यू. जय गुरु, जय गुरु बोला. जय गुरु, जय गुरु, जय गुरु, जय गुरु बोला. जय गुरु, जय गुरु. वानखेडे साहेब बंद करू काय? तुम्ही सांगा, तुम्हाला जावं लागते. तुम्ही जा ना. जय गुरु, जय गुरु बोला. जय गुरु, जय गुरु. 6 तास चालू द्या म्हणतात. बोला. माझ्या जगण्याचा उद्देश हा तुम्ही
माय विठ्ठल बाप विठ्ठल 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 अरे मायबाप देव आहे. हे दुसरे देव आपण तयार केले. मूर्त्या कोण आणल्या? आपण आणल्या. देवाचं मंदिर कोण बांधलं? आपण बांधलं. म्हणजे तेलाची देवता, केसाची देवता. मला सांगा अष्टगण कोण केलं? हो हा हे हो जहन्नमाच्या. अरे हे फुल झालं असतं का बाबा? याले पाणी नसतं दिलं तर. या मूर्त्या, मंदिर, देवळ माणसानं निर्माण केले. कोण केलं? माणसानं. गाडगे बाबा सांगत जंगलाचा सत्याग्रह तुमच्या गावातल्या लोकांनी केला. समजले? लढाई कोण केल्या? देशाले, इंग्रजाले हाकल्याले आपल्या लोकांनी केलं. अरे महात्मा ज्योतिबा फुल्याच्या बायको सावित्रीबाईची जन्मतारीख सांगो बाई एखाद्या बाईनं. मागच्या महिलांनी बोला बोला लवकर. माहित असलं बोला. अरे आपला बहुजन समाज तिथं तर फेल झाला. इथंच मरण झालं आपलं. बोलली काय बाई? 12 जानेवारी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय या राम बाय. कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आली 12 जानेवारी माझ्या राष्ट्रमाता जिजाऊची जयंती. सावित्रीबाई 3 जानेवारी. धन्यवाद देतो माय. एक तरी बेटा तू बोलली ती तू क्वालिफाईड आहे, शिकलेली आहे म्हणून हिंमत आली. विते विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले. आणि हे अनर्थ एका वितेने केले. विते विना मती गेली, मती विना गती गेली. ताईले एक पुस्तक देतो. वाचन करणारी बाई आहे आणि पुस्तकाचं नाव आहे उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नाची. हे वाचत जा. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. दे दीदी. धन्यवाद माय. टाळ्या. एवढ्या मोठ्या बाई आहे ती एकच मै लेख बोलली बापा. सावित्रीची लेख. हा आणि बाकीच्या बाया आपल्या दागिने गळ्यात घातले की बसा. अव दागिने काय घालत? एक डिग्री लावा डिग्री. दागिन्याले काय महत्व देता? काही लोकांना अंगठ्या घालायची आदत आहे. असं वाटते अमरावतीच्या तपोवन मधून आला हा. तुम्हाला मालूम नाही? काटोलच्या जवळ ऍक्सिडेंट झाला. त्याच्या पुढारी होता तो. 8 अंगठ्या आणि दगडायच्या. ते कोणते दगड? चिवतियों के बाजार में फतरों का व्यापार चला रे. सोन्याची अंगठी त्याच्यात दगड घालतात. नागपूरचा एक दगड विकणारा त्यानं मा कीर्तन घेतलं सावनेरले. करोडपती. 250 ग्रॅमची